जिवंतपणी लिव्हर ट्रान्सप्लांट होऊ शकतं, किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकतं. त्या व्यतिरिक्त एक्सेप्शनल केसेसमध्ये युट्राईन ट्रान्सप्लांटसुद्धा झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे ऑर्गन्स आहेत, बाकी बरेच ऑर्गन्स आपण डोनेट करू शकतो, पण ते सगळे मृत्यूनंतर, ब्रेन डेथनंतरच करू शकतो. हे कमीत कमी 8 ऑर्गन्स आपण आपल्या शरीरातले डोनेट करू शकतो इझिली, आणि त्याच्यापेक्षाही जास्त करू शकतो. आणि एका व्यक्तीकडून 8 लोकांचं आयुष्य आपण वाचवू शकतो. त्याच्यामध्ये आपल्या हयातीमध्ये आपण किडनी आणि लिव्हर हे कॉमनली देणारे ऑर्गन्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही केसेसमध्ये युट्रसचं ट्रान्सप्लांटसुद्धा करण्यात आलेलं आहे. ज्या बायकांना गर्भधारण होत नाही त्यांच्या आईकडून त्यांच्या मुलीला वगैरे असे केसेस झालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे बरेच ऑर्गन्स आहेत ते मृत्यूनंतर करता येतात. त्याच्यामध्ये कॉर्निया ट्रान्सप्लांट आहे, स्किन ट्रान्सप्लांट आहे, हँड लेग ट्रान्सप्लांट्स आहे, इंटेस्टाईन आहे, पॅनक्रियाज आहे, अशा विविध प्रकार, लंग्ज आहे, हार्ट आहे, अशा विविध प्रकारचे ऑर्गन्स आजकाल ट्रान्सप्लांट करता येऊ शकतात. आणि काही वर्षानंतर तर नक्कीच असं होईल की बॉडीचा कुठलाही पार्ट आपल्याला नक्कीच वापरता येईल, कारण की टेक्नॉलॉजी आणि इम्युनोसप्रेशन ॲडव्हान्सेसनी हे शक्य होणार आहे.